हॉस्टेल लाईफ इज नॉट इझी. त्यामुळे हात जोडून सांगतो, आई बापा पैसे राहा, सुखी राहा, समाधानी राहा. तर भावांनो कसं काय, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. रात्री 12 वाजता भावांनो भुका लागल्यात, त्यामुळे आपण केली ब्लिंकिटवरनं मॅगी मागवल्या आणि मच्छरचं कॉईल मागवल्या आपण, कारण मच्छरली चावल्यात. हॉस्टेलमध्ये एकच पंखा आहे. यांच्या भाऊला एवढी भूक लागलेली की भाऊ डायरेक्ट रस्त्यावर येऊन बसला ब्लिंकिटची वाट बघत. शेवटी 5 मिनिटांना ब्लिंकिट आल्यावर भाऊ खुश झाला. आले ब्लिंकिट आपलं, आता चालली मॅगी करायला. मेन तर हे मॉर्टिन होतं, कारण मच्छर एवढं चावलं हॉस्टेलमध्ये काय विचारायला नको. ते जाऊ दे, आता आपण मॅगी बनवायला घेऊया कारण पोरांना लागल्या भूक. आता कांदा बिंदा चिरून मग मॅगी करायला चालली. चिन्मय भाऊ आपले कांदा चिरणार आहे, चिन्मय भाऊ आहेत. आणि चिन्मय कांदा चिरसपर्यंत इकडे यांच्यानं आपल्या केटल धुवून आणली आणि आल्यावर यांचे भाऊ आपले लगेच शेफचे स्किल दाखवायला चालू झालं. भावानं चॉपिंग बोर्ड म्हणून वय वापरलेली, काय नाद करायला नाही यांच्याचा. कॉन्टिनेंटल खायचं असेल तर सगळ्यांच्या हातचं खावा, माझ्या हातचं खाऊ नका. आणि ही कांदा टोमॅटो घालून बनवायची मॅगी आम्हाला एवढी महागात पडेल असं वाटलंच नव्हतं. केटलच बंद पडली ओव्हरलोड आल्यामुळे.